बेलाचे झाड म्हणजे फक्त एक झाड नाही, तर ते भारतीय संस्कृतीत आणि अध्यात्मात खूप खास स्थान ठेवत. आपण त्याचे फायदे, घरात असण्याचे परिणाम आणि यामुळे येणारे आध्यात्मिक अनुभव याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. चला तर मग सुरुवात करूया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग लगेच सुरुवात करू. बेलाचं झाड हिंदू धर्मात विशेष मानले जाते. भगवान शिवशंकरांना बेलपत्र अर्पण करणे हे अत्यंत शुभ मानलं जातं. पण हे झाड फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही, तर पर्यावरणीय, औषधी आणि आध्यात्मिक दृष्ट्याही खूप फायदेशीर आहे. बघूया एक मुद्दा सर्वात आधी. बेलाच्या झाडाचे काय काय फायदे आहेत बरं? बेलाचे झाड म्हणजे जणू निसर्गाचं औषधाचं भंडार. त्याची पानं, फळं, सालं आणि मुळं यांचा वापर आयुर्वेदात खूप प्रमाणात होतो. उदाहरणार्थ, पानं पोटाची विकार जसं की बद्धकोष्ठता, अपचन यावर बेलाचा रस खूप गुणकारी मानला गेला. बेलाचं फळ हे पचन सुधारतं, उलट्या थांबवतं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. तसेच बेलाचे मूळ याचा वापर दमा, मधुमेह आणि त्वचेच्या आजारांवर होतो. म्हणजेच घरात बेलाचे झाड असेल तर जणू तुमच्या अंगणातच एक आयुर्वेदिक दवाखाना आहे. बेलाचे झाड हे ऑक्सिजन पुरवतं, हवा शुद्ध करतं आणि आजूबाजूचं तापमान थंड ठेवतं. याची सावली तर इतकी गार आणि शांत वाटते की झाडाखाली बसावंसं वाटतं. शिवाय त्यांच्या पानांचा सुगंध हवेत एक वेगळीच ताजगी आणतो. बेलाचं झाड दिसायला सुंदर असतं. त्याची पानं हिरवीगार असतात. त्याचबरोबर त्याचं फळही हिरवंगार असतं. यामुळे घराचं अंगण असो किंवा बागेत ते सौंदर्यही वाढवतं आणि फायदेही देतं. तर मंडळी, आता आपल्या घरात बेलाचं झाड असेल तर त्याचे काय परिणाम होतात किंवा कोणत्या गोष्टी घडतात? तर बेलाचं झाड घरात असेल की वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं म्हणतात. याला वैज्ञानिक आधार नाही, पण भारतीय संस्कृतीत असं मानलं जातं की बेलाचं झाड नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं आणि घरात शांती, समृद्धी आणतं. बेलपत्र हे भगवान शिवशंकरांना आवडतं. म्हणूनच घरात बेलाचं झाड असेल तर रोज पूजेसाठी ताजी पानं मिळतात. यामुळे पूजेची पवित्रता आणि श्रद्धा वाढते. विशेषतः श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला बेलपत्र अर्पण केल्याने मनाला समाधान मिळतं. बेलाच्या झाडाखाली बसलं की एक वेगळी शांतता जाणवते असं म्हणतात. याला कारण म्हणजे झाडाचा नैसर्गिक सुगंध आणि त्याचे पर्यावरणावर होणारे सकारात्मक परिणाम. जर तुम्ही ध्यान किंवा योग करत असाल तर बेलाच्या झाडाखाली बसून नक्की करा. यामुळे मन एकाग्र होतं. बेलाचे झाड हे आध्यात्मिकदृष्ट्या खूप शक्तिशाली मानले जाते. यामागे काही कारणं आणि अनुभव आहेत. बेलपत्र अर्पण करणं हे भगवान शिवशंकरांशी जोडले गेलेलं आहे. म्हणूनच बेलाचं झाड घरात असलं की रोजच्या पूजेतून आपली आणि शिवाची जवळीक वाढते. असं म्हणतात की बेलपत्र अर्पण केल्याने मन शांत होतं आणि आध्यात्मिक प्रगती होते. शिवाय काही साधकांचं असं म्हणणं आहे की बेलाच्या झाडाच्या सानिध्यात ध्यान केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. जर तुमच्या घरी झाड नसेल तर आपण हे बेलाचे झाड नक्की लावू शकता. बेलाचं झाड लावण्यासाठी पुरेशी जागा हवी. याला सूर्यप्रकाश आणि हवा लागते. शिवाय नियमित पाणी द्यावं लागतं. माती खूप ओली ठेवू नये. झाडाला पूजेचा भाग बनवा, पण त्याची काळजीही घ्यावी. पाने तोडताना झाडाला इजा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
वास्तुशास्त्रानुसार सुद्धा बेलाचं झाड घराच्या ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला लावणं खूप शुभ मानलं जातं. एवढंच नाही तर बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केलं जातं. शास्त्रानुसार बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. त्याचबरोबर बेलपत्राची 3 पानं हे त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक मानले जाते, जी विश्वाच्या निर्मिती, पालन आणि संहाराचं प्रतीक आहे. बेलाच्या झाडाखाली ध्यान किंवा पूजा केल्याने पापांचाही नाश होतो आणि आत्म्याला शुद्धी मिळते. भगवान शिवाला बेलपत्र अर्पण केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि जीवनात सकारात्मकता येते असं म्हणतात. शिव बेलाचं झाड घरात असल्याने लक्ष्मीचा वास मानला जातो. यामुळे आर्थिक समृद्धी आणि सुखशांती प्राप्त होते असं म्हणतात. शिव बेलाच्या झाडाची छाया आणि त्यांची पानं यामुळे वातावरणात सकारात्मकता राहते. ही ऊर्जा आपल्याला मिळाली की यामुळे घरातील तणाव, भांडणं कमी होतात. शिवाय स्कंदपुराणात बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थक्षेत्राचा वास आहे असं म्हणतात आणि त्याच्या परिक्रमा केल्याने तीर्थक्षेत्राचे पुण्य मिळतं. एका कथेनुसार माता पार्वतीच्या घामाच्या थेंबातून बेलाच्या झाडाची उत्पत्ती झाली असं म्हणतात. या झाडाला माता पार्वती विविध रूपात वास करते. मुळात गिरिजा, खोडात महेश्वरी, फांद्यात दक्षिणा आणि पानात देवी पार्वती. तर दुसऱ्या कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी भगवान शिवांनी विष प्राशन केलं तेव्हा त्यांच्या घशातील जळजळ कमी करण्यासाठी बेलपत्रांचा उपयोग झाला. तेव्हापासून बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केले जातात. एवढंच नाही तर बेलपत्राची 3 पानं भगवान शिवाच्या 3 डोळ्यांचे म्हणजेच सत्व, रज आणि तम या त्रिगुणांचे प्रतीक मानले जातात. हे झाड सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. म्हणूनच बेलाच्या झाडाखाली साधना, तपश्चर्या, भोजन केल्याने त्याचं फळ अनेक पटींनी वाढतं. या व्यतिरिक्त रविवारी आणि द्वादशीला बेलवृक्षाची पूजा केल्याने ब्रह्महत्येसारखं महापाप नष्ट होतं असं स्कंदपुराणात सांगितलं आहे. तर मंडळी, घरात बेलाचे झाड लावल्याने सकारात्मक ऊर्जाच वाढत नाही तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील वास्तुदोष कमी होण्यासही मदत मिळते असं सांगितलं जातं. म्हणून बेलाचं झाड घरात असणं हे किती शुभ मानलं जातं हे आपण बघितलं. घरात शांती आणि समृद्धी या झाडामुळे येते. बेलाच्या झाडाचं दर्शन किंवा स्पर्श केल्याने पापांचा नाश होतो आणि घर यशस्वी बनतं अशी मान्यता आहे. एवढंच नाही तर उत्तर पश्चिम दिशेला बेलाचं झाड लावल्यास यश आणि कीर्ती वाढते असं म्हणतात. घरात बेलाचे झाड असल्याने आध्यात्मिक वातावरण निर्माण होतं, ज्यामुळे भक्ती आणि ध्यानात एकाग्रता निर्माण होते. शिवाय आरोग्य आणि समृद्धीच्या दृष्टीनेही बेलाचं झाड खूप फायद्याचं आहे. अशी मान्यता आहे की बेलाच्या झाडाजवळ साप येत नाही आणि बेलाच्या सावलीतून जाणाऱ्या शवयात्रेतील आत्म्याला मोक्षप्राप्ती होते. म्हणूनच घरात बेलाचे झाड लावणं हे शुभ मानलं जातं आणि घराला नकारात्मक शक्तींपासून संरक्षण देत. मात्र आपल्या घरात जर बेलाचं झाड असेल तर अष्टमी, अमावस्या, चतुर्थी, चतुर्दशी, संक्रांती आणि सोमवारी बेलपत्र तोडू नये. पूजेसाठी लागणारं बेलपत्र आदल्या दिवशीच तोडून ठेवावं. बेलाच्या रोपाला पाण्याचा निचरा होणारी माती, नियमित पाणी आणि आर्द्रता आवश्यक आहे, त्यासाठी काळजी घ्यावी. बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ, ताजं आणि 3 पानांचं असावं हेही लक्षात ठेवा. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना पानांचा मऊ भाग वरच्या दिशेला असावा. तर मंडळी, बेलाचे झाड
घरात लावल्याने आध्यात्मिक, शारीरिक आणि मानसिक लाभ तर मिळतातच, शिवाय सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि आरोग्य आणतं. त्याचबरोबर भगवान शिवाच्या कृपेने भक्तांच्या सर्व इच्छाही पूर्ण होतात. तर मंडळी, आपल्या घरातही बेलपत्राचे झाड आहे का, हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या घरात असलेल्या बेलपत्राच्या झाडामुळे तुम्हाला कोणते अनुभव आले हेही कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.